नमस्कार, मी क्रांती आहेरे. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एसूरचं पीठ बनवणार आहोत. तर एसूरच्या पिठासाठी मी तुम्हाला साहित्य काय काय लागणार आहे ते सांगणार आहे. तर ही जी वाटी आहे ही आता ही अर्धीच वाटी मी इथे गहू घेतलेले आहेत. तर ते गहू आपण इथे ओतून घेते मी. हे बघा या ठिकाणी. तर ही अर्धी वाटी गहू घेतले. ही जी बाजरी ह्या 2 वाटी ही बाजरी घेतलेली आहे. तर ही एक सपाट वाटी ज्वारी घेतलेली आहे. हरभरा डाळ ही पूर्ण मोठी वाटी भरून, ही पूर्ण वाटी अशी शीगलगत वाटी असते ती अशी भरून मोठी एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे. या ठिकाणी तांदूळ घेतलेले आहे एक वाटी. आणि फक्त ही जे गहू जे आहे ते आपण अर्धी वाटी घेतले, अर्धीला पण कमी. अशा पद्धतीने आपण हे एसूरच्या पिठासाठी हे सगळ्या वस्तू घेतलेल्या आहेत. तर आपल्याला हे आहे तर हे भाजायचं आहे. हे जे पीठ आहे एसूरचं, हे आपल्याला जर आपली काळी आमटी वगैरे करायची असेल त्याच्यासाठी, जो रस्सा असतो त्याच्यासाठी घट्टपणा यावा म्हणून हे आपल्याला एसूरचं पीठ बनवायचे आहे, भाजून आणि दळायचं आहे. तर याच्यासाठी आपल्याला खोबरं घेतात, खसखस घेतात. पण मी याच्यात खोबरं आणि खसखसचा वापर करणार नाही आहे. त्याच्यानंतर आपण जे काही मसाले घेणार आहोत, तर हे बघा ह्या ठिकाणी तेजपान आहे. हे तेजपान आपल्याला जेवढं लागेल तेवढं घ्यायचं आहे आपल्या याच्यात. तर इथे बघा ही दालचिनी घेतलेली आहे. दालचिनी पण असं आपण ही साधारण एखाद्या म्हणजे 20-25 रुपयाची ही दालचिनी घेतलेली आहे. आपल्या अंदाजाप्रमाणे घ्यायची आहे की जेणेकरून. तर इथे शहाजिरं घेतलेलं आहे. हे बघा हे शहाजिरं हे वेगळं असतं, हे बारीक शहाजिरं आहे. हे शहाजिरं घेतलेलं आहे आपण. हे साधारण 2 चमचे शहाजिरं आहे. ह्या ठिकाणी मिऱ्या घेतलेल्या आहे. हे बघा ह्या मिऱ्या घेतलेल्या आहेत. ह्या ठिकाणी लवंग घेतलेली आहे. ही लवंग पण आपण 1-1.5 चमचा लवंग घेतलेले आहे. याच्यात आपण ही ही वेलदोडे घेतलेले आहे, हे मोठे वेलदोडे. तर हे वेलदोडे हे चक्री फूल आहे. अशा पद्धतीने आपण इथे थोडासा त्याचे मस्त घेतला आहे. तर माझ्याकडे हिरवे वेलदोडे हे 5-6 वेलदोडे होते, त्याच्यामुळे मी हे एवढे घेतले. तुमच्याकडे असले तर अजून थोडे वेलदोडे घेतले तरी चालतील. अशा पद्धतीने आपण हा मसाला घेतलेला आहे. तर हा आपल्याला सगळं आता भाजायचा आहे. बघा आपण हे थोडंसं असं गरम करून घेणार आहोत. कढईत असं टाकलेलं आहे. गॅसवर हे थोडंसं आपण गरम करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण दालचिनी टाकलेली आहे. दालचिनी सुद्धा अशी थोडी परतून घेणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने आपण ही थोडीशी हे करून घेतलेली आहे. थोडीशी आपण तिला कढईत टाकून थोडी भाजून घेतलेली. शहाजिरं आहे ते सुद्धा आपण असं भाजून घेणार आहोत थोडंसं मंद आचेवर. हे बघा आपण याच्यात मिरी, लवंग आणि वेलदोडे थोडे गरम केलेले आहेत. जास्त काही हे केलेलं नाही आहे. थोडेसे वातडपणा त्याचा निघून जावा आणि थोडासा सुगंध सुटावा याच्यासाठी आपण थोडे भाजून घेतले. आपण तेजपानसुद्धा आपण कढईत टाकलेलं आहे आणि ते थोडंसं असं भाजून घेत आहोत. आपण तेलाचा वापर करत नाही. आपल्याला गिरणीत दळायचं आहे. घरी दळायचं असेल तर थोडंसं तेल टाकलं तरी चालतं. आपण या ठिकाणी अशी बाजरी भाजून घेणार आहोत. अशी छान अशी लालसर बाजरी. जोपर्यंत बाजरीच्या अशा लाह्या होत नाही तोपर्यंत आपण ही बाजरी अशी भाजून घेणार आहोत. ही अशी बाजरी भाजून घेत आहोत. हे बघा अशी छान अशी आणि त्याच्या लाह्या फुटायला लागल्या आहेत. हे बघा ह्या अशा लाह्या फुटतात आहे. अशी छान अशी आपण आता इथे बाजरी जी होती ती अशी छान अशी भाजून घेतलेली आहे. आणि तिच्या तुम्हाला म्हटलीच की मी लाह्या फुटायला लागल्या. तर हे बघा अशा लाह्या फुटतात तिच्या. हे बघा अशा लाह्या फुटून राहिल्या. तर छान अशी आपण ही बाजरी आता भाजून घेतलेली आहे. 2 वाट्या बाजरी घेतलेली आहे आपण ही. छान अशी लालसर भाजून झालेली आहे आपली ही बाजरी. त्याच्या लाह्या फुटायला लागल्या आणि आता आपण ही आपण आता तांदूळ टाकलेले आहे. 1 वाटी तांदूळ टाकलेले आहेत आणि ते असे मस्त लालसर ते सुद्धा आपल्याला इथे लालसर असे भाजून घ्यायचे आहे. हे बघा तुम्हाला. तर आपण आधी बाजरी भाजली होती. आता 1 वाटी तांदूळ भाजून घेत आहोत. पूर्ण मोठी वाटी तांदूळ घेतलेले आहे आपण. त्याच्यात थोडीशी डाळ मिक्स झालेली आहे.
ती एका परातीत काढल्यामुळे ते तसं झालेलं आहे. पण अजून आपण डाळ भाजलेली नाही आहे. आपण आता हे तांदूळ असे पांढरं स्वच्छ असे तांदूळ जेव्हा भाजू असे पांढरे दिसतील, हे बघा असे दिसतच असतील तुम्हाला. काही तांदूळाचे जे दाणे आहेत ते असे भाजले गेले की ते पांढरे स्वच्छ होतात. हे बघा, याच्या आपले अशा पद्धतीने हे भाजले गेलेले आहेत. आपण थोडे अजून भाजू देणार आहोत. असे तांदूळ आपले छान असे फुलून गेलेले आहेत तांदूळ सुद्धा. आणि आपण हे सगळं मंद आचेवर भाजत आहोत. आणि ही लोखंडी कढई घेतलेली आहे मी. तुमच्याकडे जी असली तिच्यावरही भाजलं तरी चालेल. आता आपण इथे ज्वारी टाकलेली आहे. अर्धीच वाटी ज्वारी घेतलेली आहे आणि अशी मस्त अशी ती सुद्धा आपण आता मंद आचेवर खमंग अशी भाजून घेणार आहोत. ज्वारीचं पण लाही जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत आपल्याला ज्वारी भाजून घ्यावी लागेल. हे बघा, ज्वारीच्या सुद्धा अशा मस्त लाह्या फुटायला लागलेल्या आहेत. लाह्या फुटायला लागल्यामुळे आता आपण ही थोडीशी काढून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण डाळ सुद्धा भाजत आहोत. कढई तापल्यामुळे डाळ सारखी पटकन हलवत राहावं लागते आणि ती पटकन हे होते. हे बघा, अशा पद्धतीने आपण ही डाळ अशी भाजून घेत आहोत. आवाज येतो. हे बघा, अशा पद्धतीने आपली ही डाळ सुद्धा भाजून झालेली आहे. इथे गहू घेतलेले होते थोडेसे, अर्धी वाटीलाही कमी. आता तेवढे राहिले ते पण आपण इथे भाजून घेणार आहोत. ते पण असे मस्त असे लालसर भाजून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण हे सगळं भाजून घेतलेलं आहे. हा जो मसाला आहे हा आपण आता मिक्सरमध्ये काढणार आहोत. हा थोडासा अर्धा हा मिक्सरमध्ये काढून घेणार आहोत आणि मग याच्यात आपण एकत्र करून आणि गिरणीत छोट्या घरघंटीमध्ये दळून घेणार आहोत. तुम्ही जर मोठ्या गिरणीत दळत असाल तर हा मसाला तुम्ही घरी दळा आणि याची बारीक पूड करून मग याच्यात टाका. हा गिरणीतून दळून आणत असाल तर हा घरी दळा. हे बघा, गहू सुद्धा असे छान असे फुलून गेलेले आहेत. ते कसे टपोरे टपोरे झालेले आहेत छान असे. तर तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. मी जे आहे ह्या पिठाची एसूरच्या हे वापरून आणि मी उसळ कशी करायची ते सुद्धा दाखवणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा. हा बघा, आपण हा मिक्सरमध्ये दळणार आहोत आणि हा गिरणीत दळायचा आहे. हा दळून झाल्यावर आपण याच्यात मिक्स करणार आहोत. पीठ हा गिरणीत दळून झाले की मग आपण हा कच्चा जो मसाला होता तो आपल्याला मिक्स करायचा आहे. आपण धनेसुद्धा एक वाटी घेऊ शकतो, पण माझ्याकडे ही धने पावडर होती आणि ही धने पावडर मी वापरणार आहे. तर आपण याच्यामध्ये माझ्याकडनं राहून गेले होते की तुम्हाला सांगायचे की धने लागतात, तर 1 वाटी धने. तर माझ्याकडे ही धने पावडर आहे ती वापरणार आहोत आपण त्याच्यात अजून. तर चला, तर मग मी हा एसूरचा मसाला एसूरचं पीठ कसं वापरायचं ते सांगणार आहे. तर मी इथे 1 पळी तेल टाकलेलं आहे, त्याच्यात जिरं टाकलेलं आहे आणि मग आपल्याला उसळ करायची आहे. तर कशी करायची आणि एसूरचं पीठ टाकून कसं छान अशी उसळ होणार आहे. तर आता आपण इथे कढईत हे आपण इथे कुकरमध्ये इथे तेल टाकलं आहे. जिरं तडतडायला लागलेलं आहे आणि माझ्याकडे हा कांदा, लसूण, अद्रक हा मसाला मी तयार करून ठेवलेला असतो आणि तो टाकलेला आहे आपण इथे. आणि आता हा परतून घेणार आहोत. एवढा छान असा आवाज यायला लागला आहे. असं थोडंसं परतून घेणार आहोत आणि आपण त्याच्यात मसाला माझ्याकडे आम्ही घरी घरगुती जे मसाले केलेले असते तेच वापरणार आहोत. 1 चमचा हा लाल मसाला टाकणार आहोत. हा माझ्याकडे जो गरम मसाला आहे काळा तो मसाला टाकणार आहोत. थोडी हळद टाकणार आहोत बघा अशी. आणि अशा पद्धतीने छान असं परतून घेणार आहोत.
हा मसाला परतल्यानंतर आपण याच्यामध्ये उसळ टाकलेली आहे, मोड आलेली छान अशी बघा. अशा पद्धतीने ही मोड आलेली अशी उसळ टाकलेली आहे. आणि एका बाजूला आपण ग्लासभर पाणी एका बाजूला गरम करायला ठेवलेलं आहे. थोडंसं कोमट झालं की ते आपण ह्या उसळमध्ये टाकणार आहोत. बघा याच्यात तुम्ही म्हणाल कांदा मी हा मिक्सरमधून बारीक केलेला आहे. कांदा, लसूण, अद्रक हे सगळं मिक्सरमधून बारीक केलेलं आहे. त्याच्यामुळे मी कांदा घातलेला नाही आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही कांदासुद्धा परतू शकतात आणि कांदासुद्धा घालू शकतात. पण माझा हा मिक्सरमधून लाल भाजून मी असं कांद्याची जी आहे ती पेस्ट तयार करून ठेवलेली आहे. लसूण, कांदा हे बघा अशा पद्धतीने ही पेस्ट तयार करून ठेवलेली आहे. आणि आता मी थोडंसं गरम असं कोमट पाणी केलेलं आहे एक ग्लासभर, आणि हे आपण याच्यात वतणार आहोत. हे बघा हे बघा अशा पद्धतीने आपण तिथे पाणी वतलेलं आहे. आणि थोडी उकळी आली का तेव्हा आपण ते जे पीठ केलेलं आहे एसूरचं ते पीठ घेणार आहोत डिशमध्ये. आणि मग मी तुम्हाला बघा आपलं हे पीठ असं तयार झालेलं आहे, दळून झालेलं आहे. माझ्याकडे घरघंटी असल्यामुळे मी घरीच दळत असते. तर आपण आता एवढ्या भाजीसाठी हे एक चमचा घेणार आहोत. आपण शेंगदाण्याचा कूट वापरलेला नाही, तर हे एसूरचं पीठ वापरणार आहोत. तर एका डिशमध्ये हे एसूरचं आपण इथे बघा या ठिकाणी एका डिशमध्ये हे पीठ घेतलेलं आहे. आणि आपल्याला त्याच्यात थोडंसं कोमट पाणी टाकायचं आहे. हे 4 माणसांसाठी एवढी भाजी केलेली आहे. तर आता हे जे पीठ आहे याच्यात आपण थोडं पाणी टाकणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने इथे मी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि छान असं हे चमच्याच्या साहाय्याने याचे ज्या गठोळ्या आहेत त्या मोडून घेणार आहोत. आपल्याला जर शेंगदाणे जास्त वापरायचे नसतील तर जरूर हे एसूरचं पीठ वापरू शकतो आपण काळ्या भाजीत, किंवा तुम्ही नॉनव्हेज केलं, मटण केलं त्याच्यातसुद्धा हे पीठ असं आपल्याला वापरता येईल. खूप सुंदर टेस्ट येते. अशी जे मोठे कार्य असतात त्यांच्यासाठी, आमच्याकडे जे मोठे कार्य असतात त्यांच्यासाठी हे पीठ वापरलं जातं. जावळं किंवा असं काही असलं तर तिथे जिथे नॉनव्हेज मोठी भाजी तयार केली जाते तर त्याच्यात हे पीठ आमच्याकडे वापरलं जातं. हे बघा अशा पद्धतीने आपलं हे छान असं तयार झालेलं आहे. आणि आपल्या इकडचं जोपर्यंत भाजीला उकळी येत नाही तोपर्यंत हे पीठ टाकायचं नाही आहे. आपल्या भाजीला जर उकळी आली तरच आपण हे पीठ टाकू. हे बघा आपल्या भाजीला आवाज येतच असेल, उकळी आलेली आहे. आणि आता आपल्याला उकळी आल्यानंतर आपल्याला हे पीठ टाकायचं आहे. बघा छान अशी उसळ तयार झालेली आहे. आणि तिला घट्टपणा ही बघा ही पातळ आहे, तर तिला घट्टपणा यावा म्हणून आपल्याला हे पीठ वापरायचं आहे. हे बघा असं हे तयार. तर आपण याच्यात हे पीठ आता पाणी टाकलेलं जे आहे ते हे टाकत आहोत. आणि 5 मिनटं आपल्याला आता उसळ शिजवून घ्यायची. हे बघा अशी घट्ट अशी भाजी तयार झालेली आहे, अशी छान अशी. आणि आपल्याला शेंगदाण्याचा वापर जास्त करायचा नसला तर हे एसूरचं पीठ वापरलं तर खूप सुंदर भाज्या येतात. हे बघा अशा पद्धतीने छान अशी ही घट्ट आलेली आहे. बघा किती तुम्हाला दिसतच असेल, खूप घट्ट भाजी आली आहे आणि सुगंधही खूप सुंदर येत आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.